आपण पाहताय शिंदखेडा माझा टीव्ही न्यूज, जे सत्य तीच बातमी। महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या सरसकट कर्जमाफीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी आक्रमक भूमिका घेत अन्नत्याग आंदोलन सुरू केलंय। राज्यातील शेतकरी संकटात असून सरकारची कर्जमाफीची योजना केवळ कागदावरच आजारी पडली आहे, अशी घणाघाती टीका त्यांनी सरकारवर केली आहे। पाहूया। या स्टेजवर जे माझ्याबरोबर पुढचे काही दिवस इथं अन्नत्याग आंदोलन करणार आहेत, त्यांनीच कृपा करून म्हणजे मोठे नेते सोडून जे कोणी इथे माझ्याबरोबर आंदोलन करणार आहेत, जे उपोषण करणार आहेत, अन्नत्याग करणार आहेत, त्यांनी या व्यासपीठावर त्या ठिकाणी थांबावं। त्याच्याचबरोबर आपल्याला आध्यात्मिक मार्गदर्शन करण्यासाठी इथं काही हबप महाराज इथं आलेले आहेत, त्यांचं मी मनापासून स्वागत करतो। त्यांनी केलेलं मार्गदर्शन आमच्या सर्वांसाठीच प्रेरणादायी इथं असेल। सर्व इथं असणाऱ्या मीडियाचे मी आभार व्यक्त करतो। तुम्ही सहकार्य करतात, तुम्ही हा विषय लोकांपर्यंत नेता, सरकारपर्यंत नेता, म्हणून कुठे ना कुठेतरी सामान्य लोकांचा फायदा होतो। काही दिवसांपूर्वी लातूर मध्ये असणाऱ्या एका शेतकऱ्याकडे बैल नसल्यामुळे स्वतःच्या पत्नीला नांगर तिथं ओढावा लागलं। ठीक आहे, मीडियाली बातमी केली, विरोधकांनी त्याच्यावर बोललं म्हणून सरकारने दुसऱ्या दिवशी एक बैल दिला, पण दुर्दैव असं ते बैल सुद्धा आजारी दिला। तो इतका आजारी होता की शेतकऱ्याकडे पैसे नसताना सुद्धा बाहेरून पैसा घेऊन त्याला डॉक्टरचे पैसे भरावे लागले, म्हणजे स्वतःच्याच खिशातून दिलेल्या बैलाला नीट करण्यासाठी पैसा गेला। जसा तो बैल आजारी आहे तशीच ही कर्जमाफी सुद्धा आजारी आहे। फक्त दाखवण्यासाठी आम्हाला कर्जमाफी नको, सरसकट आमच्या शेतकऱ्याला मनापासून मदत करण्यासाठी कर्जमाफी द्या, सरसकट द्या। आणि आम्ही सांगितलेल्या अटी ज्या तुम्ही मुद्दामून टाकलेल्या आहेत, त्या सर्व अटी ज्या आम्ही म्हणत आहोत तुम्ही काढा, त्या काढाच असं म्हणून मी इथं माझं आंदोलन सुरू करत आहे। रामकृष्ण हरी। आपण पाहताय शिंदखेडा माझा टीव्ही न्यूज, जे सत्य तीच बातमी।